मित्र हो, सुप्रीम कोर्टामध्ये सध्या मोठी सुनावणी तर सुरूच आहे शिवसेनेच्या प्रकरणाची. या प्रकरणामध्ये जर सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून शिवसेना गेली तर एकनाथ शिंदे यांच्यासमोर काय पर्याय शिल्लक असतील याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजात आता सुरूही झालेली आहे. खरोखरच सुप्रीम कोर्टाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेला आणि तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणते पर्याय शिल्लक राहतील? त्यांना भाजपामध्ये प्रवेश करावा लागेल का, की आणखी दुसरं काही घडेल? नेमकं होईल काय? सुप्रीम कोर्टात सलग सुनावणी सुरू झालेली आहे, चालू आहे, आजही झालेली आहे आणि उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद तर प्रचंड ताकदवान असं झालेला आहे. आणि मग त्यांच्या युक्तिवादातले मुद्दे पाहून अनेकांना आता हा कोर्टाचा निकाल साधारणपणे कोणाच्या बाजूला जाऊ शकतो याचा तसा अंदाज आलेला आहे. पण अजूनही एकनाथ शिंदे गटाचा युक्तिवाद बाकी आहे, त्यामुळे लगेच आपण कुठल्या अंतिम निष्कर्षापर्यंत जाणं हे काहीसं घाईचं ठरेल. पण जर हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर मग एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं काय होणार, हा ज्याला त्याला पडलेला प्रश्न आहे. सध्या जी सुनावणी सुरू आहे या सुनावणीनंतर काय काय होऊ शकतं साधारणपणे हे आपण बघू. काहीही झालं तरी विद्यमान आमदार खासदार अपात्र तर होणार नाहीत, कारण ते निवडणुकीच्या वेळेला वैध असलेल्या पक्षातून आणि त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. पक्ष आणि चिन्ह हे जर गेलं तर मात्र ते कोणत्याही पक्षाचे आमदार खासदार असणार नाहीत, पण त्यांचं जे हे आमदार खासदार पद आहे ना, हे पद मात्र त्यानंतर सुद्धा कायम राहील. आणि महायुतीवर तर याचा कसला परिणाम होणारच नाही, कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे विधानसभेमध्ये आधीच लक्षणीय असं संख्याबळ आहे. त्याशिवाय आता परवा फुटलेले 6 खासदार पुन्हा शिंदे गटामध्ये गेलेले आहेत, त्यामुळं लोकसभेत सुद्धा त्यांचे खासदार वाढलेले आहेत. सध्या पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव उद्धव ठाकरे यांना दिलं जाऊ शकतं, कदाचित चिन्ह गोठवलंही जाऊ शकतं. आणि तसा जर काही निर्णय झाला तर मात्र एकनाथ शिंदे गटाला नवं चिन्ह घ्यावं लागणार आहे. त्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्या पुढे काही पर्याय उभे राहतील. त्यांच्या हातून जर पक्ष गेला तर स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करण्याचा एक पर्याय त्यांच्या समोर असू शकतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आधारित असं एखादं नवीन नाव आणि चिन्ह घेऊन त्यांना नवा पक्ष सुरू करावा लागेल. आणि त्यांच्याकडे आमदार खासदार असल्यामुळं स्वतंत्र प्रादेशिक पक्ष म्हणून महायुती सोबत त्यांना कायम राहता येईल. आजही ते महायुतीत आहेत आणि या पर्यायाचा विचार केला तर पुढेही ते महायुतीतच राहतील, किंवा म्हणजे महायुतीवर त्याचा कसला परिणाम होईल असं काही चित्र अजिबात नाही. पण सर्वाधिक चर्चेतला पर्याय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल गेला तर ते भाजपामध्ये विलीन होतील. भाजपा हा सध्या महायुतीतील सर्वात मोठा घटक पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपात विलीन तरी होईल किंवा त्यांना तसा निर्णय घ्यावा लागेल असं उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते तर आधीपासून म्हणत आहेत. राजकीय विश्लेषकांचं सुद्धा आता तसंच मत दिसू लागलेलं आहे. एकनाथ शिंदे आणि काही विश्वासू नेते भाजपामध्ये जाऊ शकतात, बाकीचे आमदार इतर पर्याय शोधूही शकतात असं सुद्धा काही विश्लेषकांचं मत आहे. भारतीय जनता पक्षाला मराठा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे उपयुक्त ठरू शकतात. भारतीय जनता पक्षाच्या दीर्घकालीन प्लॅनिंगनुसार शिंदे भाजपामध्ये विलीन होणं हे भाजपाच्या फायद्याचं निश्चित ठरू शकतं. स्वतंत्र गट किंवा सरकारला बाहेरून समर्थन देणं हा सुद्धा एक पर्याय असू शकतो. पक्ष नसताना सुद्धा आमदारासोबत महायुतीला समर्थन देण्याचा एक पर्याय सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या समोर आहे. सरकारला समर्थन देण्याच्या मोबदल्यामध्ये मग महत्वाची खाती,
सध्या आहे ते उपमुख्यमंत्रीपद टिकवण्याचं गणित एकनाथ शिंदे यांना सहज जुळवून आणताही येईल. पूर्वी बघा, मुख्यमंत्री पदाच्या वादाच्या दरम्यान हे असे पर्याय सुद्धा चर्चेत आलेले होते. सुप्रीम कोर्टाचा निकाल जर विधानसभा निवडणुकीच्या आधी लागला असता तर तो आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने तो गेला असता तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची प्रचंड कोंडी झाली असती, त्रेधा तिरपीट उडाली असती त्यांची. आगे तुफान पीछे बरसात ऊपर गगन पे बिजली अशी अवस्था त्याची होऊ शकली असती. पण आता ते होणे नाही, कारण आता परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळंच एकनाथ शिंदे यांच्यासाठी काही पर्याय आता हे समोर दिसत आहेत, त्यांच्या उपलब्ध आहेत त्याचे. पण तरीही हे सगळं सुप्रीम कोर्टातून येणाऱ्या निकालावर अवलंबून आहे आणि तोपर्यंत तर वाट पाहावी लागेल. पाहूया आता हे आपल्याला तर बघावं लागेल सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतोय, कधी येतोय आणि हा निकाल कुठल्या बाजूने जातोय. मित्रांनो, सध्या सुप्रीम कोर्टात सलग सुनावणी सुरू असलेल्या या प्रकरणाचा निकाल कोणाच्या बाजूने जाईल, उद्धव ठाकरे की मग एकनाथ शिंदे? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.